जंतर मंतरवर एक ठिणगी पडली आहे आणि ती ठिणगी आता आली आहे बीडमध्ये गेल्या 3 ते 4 दिवसांपासून पत्रकारांचं आंदोलन, सामाजिक संस्थेचं आंदोलन, कार्यकर्त्यांचं आंदोलन आणि आता एक आंदोलन आहे ते वकिलांचं आहे. दिल्लीत जंतर मंतरवर जो विद्यार्थ्यांना लाठी हल्ला झाला ना त्याच्या निषेधार्थ आता वकील लोक आंदोलन करतात. माझ्याकडे काही यंत्र वकील आहेत दादा, काय झालं आज आंदोलन करतोय विद्यार्थ्यांवर लाठी हल्ला? हे आंदोलन जे आहे आमचं, जे दिल्ली जंतर मंतरवर जे निष्पाप विद्यार्थी जे आंदोलनासाठी बसलेले आहेत, जे पेपरफुटीसाठी जे तर धर्मेंद्र प्रधान याचं जे तर राजीनाम्याची मागणी करत आहेत, अशा निष्पाप विद्यार्थ्यांवर जे तर स्थानिक पोलिसांकडून आणि सरकारकडून जे तर अमानुष मारहाण करण्यात आलेली आहे. त्याच्या निषेधार्थ व त्या विद्यार्थ्यांना आम्ही त्यांच्या सोबत आहेत हे दाखवण्यासाठी आम्ही शांततापूर्ण जे तर आंदोलन आज जे तर बीड जिल्ह्यात आम्ही उभा केलेलं आहे. एकंदरीत जर सांगायचं झालं तर आता वाटतं का सरकार चांगले कामं करतोय म्हणून? काही चांगलं काम करत नाही, अजिबात काही कामं करत नाहीत. उलट सरकार हे पोलिसला पुढं करून विद्यार्थ्यांवर अत्याचार चालू आहे, तो बंद कुठे ना कुठे बंद व्हायला पाहिजे. तर या देशात हुकुमशाही आली काय असं आम्हाला वाटतंय. सर्वप्रथम नेटचा या ठिकाणी मोठा घोटाळा झाला आणि त्यानंतर लगेचच महाराष्ट्र राज्यामध्ये टीएटीचा घोटाळा झाला. हा घोटाळेबाज सरकार काय केंद्र शासन असू दे किंवा महाराष्ट्र शासन असू दे, आम्हाला हा प्रश्न पडतो की नेहमी या ठिकाणी घोटाळे होतात. 152 घोटाळे या देशामध्ये झालेले आहेत आजपर्यंत परीक्षेमध्ये. आम्ही मुलांनी या ठिकाणी स्पर्धा परीक्षा करू द्या किंवा कोणत्या करू द्या, मोठ्या प्रमाणात घोटाळा होतो आणि घोटाळ्यामध्ये या सरकारचं मानधन जातं आणि या मानधनामध्येच भ्रष्टाचार होतो आणि भ्रष्टाचाराने प्रत्येक माणसाला या ठिकाणी इतकं घेतलं जातं आहे. म्हणून हा घोटाळेबाज आणि महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन हा घोटाळेबाज आहे असं आम्हाला या ठिकाणी वाटतं. नीट घोटाळ्यासंदर्भात जंतर मंतरवर बसलेल्या विद्यार्थ्यांना शासनाने संरक्षण द्यायला पाहिजे, त्यांची तिथं व्यवस्था करायला पाहिजे, त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे, सरकारने त्यावर प्रत्युत्तर दिलं पाहिजे, जनतेसमोर आलं पाहिजे. लाठीमार करणं हे चुकीचं आहे. त्या सरकारचा मी निषेध करतो. या घटनेमध्ये मोदी शहा तसेच त्यांचे प्रशासन मंत्री यांनी या विधानसभेमध्ये तसेच प्रशासकीय बागेमध्ये मोदी शहाने प्रत्यक्षात मुलांची आणि त्या जंतर मंतर या ठिकाणी जमलेल्या गर्दीमध्ये त्या लोकांची भेट घेऊन प्रत्यक्षामध्ये त्यांच्या असणाऱ्या अडचणींची त्या समस्या ऐकून घेऊन त्याचं निराकरण करणं गरजेचं होतं. वास्तविक पाहता त्यांनी त्या समस्यांचं निराकरण न करता त्या विद्यार्थ्यांवरती अमानुष अत्याचार केला आणि त्यामध्ये अनेक मुलांचे आणि अनेक विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे. त्यामुळे या सरकारचा निषेध करण्यात येतो बीड जिल्हा वकील संघाच्या वतीने. निवेदनात काय होतं कलेक्टर साहेबांना आज बीड जिल्हा वकील संघाच्या वतीनं निवेदन देण्यात आलेलं आहे की जंतर मंतरवरती ज्या विद्यार्थ्यांवरती विनाकारण लाठीचार्ज आणि हल्ला करण्यात आलेला आहे हा निषेधार्ह असून या सरकारचा जाहीर निषेध आम्ही करत आहोत. अजून काय नेमकं आता आंदोलन वगैरे झालंय, विद्यार्थ्यांवर लाठी हल्ला होतोय, काय वाटतं? हे जे आहे सरकारचं हे नाकर्तेपणा आहे आणि हे जे विद्यार्थी आहेत यांच्यावर जे हल्ला होत आहे त्याचा आम्ही निषेध करत आहोत आणि आम्ही विद्यार्थ्यांसोबत नेहमी आहोत, नेहमी राहू आणि त्यांच्यासोबतच राहू. एकंदरीत माझ्याकडे आज भरपूर काही बोलायचं आपण त्यांनाही एक कविता आणि खरंच यंगस्टरला या देशातील तरुण जर रस्त्यावरती उतरला तर क्रांती होऊ शकतो हे दाखवण्यासाठी आज जिल्हा मशाले चल पड़े लोग मेरे गाँव के, अंधेरा जीत लेंगे लोग मेरे गाँव के. हे सगळं सरकार जे आहे विद्यार्थी लोकांचं जीवन आंदोलन करीत आहे. आता या निमित्तानं या आंदोलनाच्या निमित्तानं जागा झाला जागा होत आहे आणि या दडपशाहीचा विरोध करत आहे. आज आम्ही वकील संघाच्या वतीनं देखील सरकारच्या दडपशाहीचा निषेध करण्यासाठी आज हा मोर्चा काढलेला आहे आणि धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलाच पाहिजे ही देखील आमची प्रमुख मागणी आहे. तसंच जे जंतर मंतरवर विद्यार्थ्यांवर जे लाठी हल्ला झाला, बंदुकांचा वापर झाला, हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न झाला, याच्यातल्या सर्व दोषींवर कारवाई करावी ही देखील आमची मागणी असणार आहे. एकंदरीत हे सगळं जाऊ त्यांचे शिक्षण वगैरे सगळे झाले विद्यार्थी आहेत जीव तोडून अभ्यास करतात नीटसाठी त्यांनी 2-2 वर्ष काही लोकांनी घातले त्यांचे आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर असं पेपर त्यांनी त्यांच्या न्यायासाठी नाही लढायचं तर कशासाठी लढायचं? नक्कीच त्यांना न्याय मिळायला हवा. आमदार सदाभाऊ खोत आहेत त्यांनी सांगितलं की जे लाठी हल्ला झालाय विद्यार्थ्यांवर ते विद्यार्थी नाही आहेत, आतंकवादी आणि तेच विद्यार्थी आहेत जे पुढे चालून भारताचं प्रतिनिधित्व करतील. कोणी IAS होईल, कोणी IPS होईल, कोणी ॲडव्होकेट होईल, कोणी डॉक्टर, कोणी इंजिनियर.
विद्यार्थी वक्तव्य आहे हे त्यांचं, त्याचा मी सर्वप्रथम जाहीरपणे निषेध करते आणि असे नीच आणि नालायक विधान करण्यापासून यांनी किमान या वेळेला तरी झालं पाहिजे असं मला वाटते. काय वाटतं, काय राजीनामा स्वीकारतील का, घेतील राजीनामा? असतील ते स्वतःहून राजीनामा देतील. ते जर निर्लज्ज असतील तर त्याच पदावर राहतील. आणि इथून पुढं असे आंदोलन विद्यार्थ्यांना क्रूरपणे वागवतात, लेडीजला कपडे फाटपर्यंत मारतात. या सरकारचा आम्ही निषेध करतो. एकंदरीत जंतर मंतरवर जे लोकशाही मार्गाने आंदोलन चालू होतं ना, त्याला माहिती आहे का, हुकुमशाही दिली या मोदी सरकारने, या केंद्राच्या भाजपा सरकारने लाज वाटली पाहिजे या सरकारला सुद्धा. तुम्ही त्या विद्यार्थ्यांवर लाठी हल्ला केला जे विद्यार्थी पुढे चालून भारताचं प्रतिनिधित्व करतील. त्याच विद्यार्थ्यांमधलं कुणी IAS, IPS, IDS, ॲडव्होकेट, इंजिनियर या विद्यार्थ्यांवर लाठी हल्ला केला. फक्त याची ठिणगी जंतर मंतरवर नाही तर सगळ्या भारतात पडली आहे. कॅमेरामॅन शिंदे सोबत मी बालेश शिंदे, लोकांच्या पाहताय आपण.